नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संतोष पवार. शेतकरी मित्रांनो, ताडपत्री खरेदीचा विचार करत आहात का? तर थांबा, ताडपत्री खरेदीसाठी मिळतंय 50% अनुदान. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून ताडपत्री खरेदी करण्यासाठी 50% अनुदान मिळत आहे. अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि शेतकरी मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर जाणून घेऊया, ताडपत्री खरेदी करण्यासाठी 50% अनुदान कसं मिळवायचं आहे, अर्ज कुठे करायचा आहे, यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत, सविस्तर माहिती एकाच व्हिडिओमध्ये. चला व्हिडिओला सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, ताडपत्रीचा काय उपयोग होत आहे हे शेतकऱ्यांना सांगायची गरज नाही. शेतकरी मित्रांनो, ताडपत्री हे असं अवजार आहे शेतकऱ्यांसाठी जे तुमच्या मालांचं संरक्षण पावसापासून करत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जो माल काढतो त्या मालाला पावसापासून बचाव होण्यासाठी ताडपत्रीचा खूप मोठा असा उपयोग होत आहे. शेतकरी मित्रांनो, ह्या ताडपत्री खरेदी करण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये खूप सारे पैसे मोजावे लागतात. मात्र आता शेतकऱ्यांसाठी सरकारकडून ताडपत्री खरेदीसाठी 50% अनुदान दिले जात आहे. ताडपत्री अनुदान म्हणजे काय नेमकं थोडक्यात जाणून घेऊया. शेतकऱ्यांनो, हा ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ताडपत्री अनुदान 2025 सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ताडपत्री खरेदीवर 50% अनुदान दिलं जात आहे. म्हणजेच शेतकऱ्याला केवळ अर्धी रक्कम द्यावी लागणार आहे आणि उर्वरित रक्कम सरकारकडून भरली जाईल. त्यामुळे गरीब आणि लहान शेतकऱ्यांना खूप मोठी असं दिलासादायक बातमी ही ठरणार आहे. तुमच्या पिकाचं नुकसान हे जास्त प्रमाणामध्ये होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, योजनेचे फायदे थोडक्यात जाणून घेऊया. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल आणि त्यांच्या पिकांचे संरक्षण होईल. ताडपत्रीचा उपयोग करून फक्त शेतकरीपुरतंच मर्यादित राहत नाही, तर इतरही अनेक ठिकाणी होतो. पिके बाजारात नेताना मोठ्या प्रमाणात कार्यक्रम किंवा घरगुती कोणत्याही ताडपत्रीचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे एकाच साधनातून शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे फायदेही मिळू शकतात. सुरक्षित राहिल्यामुळे उत्पन्नाची वाढ होईल आणि शेतकऱ्यांना आत्मविश्वास टिकून राहील. मित्रांनो, तुमचा माल जर खराब झाला नाही तर शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होणार नाही. हे प्रमुख उद्दिष्ट या योजनेचं आहे. यासाठी पात्रता व अर्ज कुठे करायचा आहे थोडक्यात जाणून घ्या. या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील शेतकरीच घेऊ शकतात. शेतकऱ्यांची ताडपत्री आधी स्वतः खरेदी करून त्याचे बिल अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अर्ज जेव्हा करायचा आहे त्यासोबत तुम्हाला ताडपत्री खरेदी केलेलं बिल, GST बिल हे तुम्हाला इथे लागणार आहे. तुम्ही अशा दुकानदाराकडून तुमचं ताडपत्री खरेदी करा की त्यांच्याकडे GST बिल तुम्हाला ते देऊ शकतील. त्याचबरोबर अर्जासोबत तुम्हाला आधार कार्ड, 7/12चा उतारा 8, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक आणि पासपोर्ट साईजचे 2 फोटो असे एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहेत. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा अर्ज कृषी विभागात जमा करायचा आहे. कृषी अधिकाऱ्याकडे तुम्हाला हा अर्ज द्यायचा आहे. मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची अनुदान रक्कम ही थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये DBT प्रणालीद्वारे जमा केली जाते. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमचे सर्व डॉक्युमेंट सांगितलेले व्यवस्थित गोळा करून एक फाईल तयार करायची आहे आणि ती फाईल तुम्हाला तुमच्या तालुक्यातील कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी यांच्याकडे द्यायची आहे. ताडपत्री अनुदान 2025 ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी योजना आहे. अवकाळी पावसामुळे होणाऱ्या पिकांचं नुकसान टाळण्यासाठी ही योजना मोठी मदत करेल. शासनाकडून मिळणाऱ्या 50% अनुदानामुळे गरीब आणि लहान शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचं ताडपत्री सहज उपलब्ध होईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना ही संधी नक्कीच साधून येईल. हे आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी योजनेचा लाभ नक्की शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून तुम्हाला आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी ताडपत्रीचा फॉर्म हा भरला पाहिजे आणि 50% अनुदानमध्ये तुमची ताडपत्री ही मिळवायला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, ही होती माहिती. ताडपत्री अनुदान संदर्भात दिलेली माहिती व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून घ्या. तुमच्या शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही आत्तापर्यंत अर्ज केला नसेल तुम्ही ही अर्ज करून घ्या. शेतकरी मित्रांनो, अत्यंत उपयुक्त अशी ही योजना शासनाकडून चालवली जात आहे. प्रत्येक शेतकरी भावांनी ह्या योजनेचा नक्कीच लाभ घेतला पाहिजे. तुम्ही आत्ताच तुमच्या तालुक्यातील कृषी ऑफिसमध्ये जाऊन हा अर्ज सबमिट करावा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.